रोजगार देऊ शकले नाहीत। 12 लाख तरुण बेरोजगार झाले। सध्याचे सरकार हे जुमलेबाज सरकार आहे। पहिल्यांदा 15 लाखाचा जुमला आला, नंतर सांगितले 2 कोटी रोजगार देऊ, पण दरवर्षी 12 लाख नोकऱ्या कमी होत आहेत, तिथेही सरकारचं अपयश आहे। ही अत्यंत महत्त्वाचं विधान आहे आणि हे विधान केले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार असलेले प्रशांत कदम यांच्या प्रचार सभेत त्यांनी हे अत्यंत महत्त्वाचं विधान केले। लोकसभेच्या 3ऱ्या टप्प्यातलं मतदान हे 7 मेला पार पडते। त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचा जो हक्काचा व पारंपरिक मतदार आहे त्याला आरसा दाखवण्यासाठी किंवा महाराष्ट्रातल्या तमाम जात समूहाच्या मतदारांना काही मुद्दे लक्षात आणून देण्यासाठी विशेष अत्यंत महत्त्वपूर्ण विधानं केलेली आहेत। याबरोबरच त्यांनी अजून काही महत्त्वाच्या आणि गंभीर विषयाकडे मतदारांचं लक्ष वेधण्यासाठी काही महत्त्वाची वक्तव्य केलेली आहेत। बघूयात अजून बाळासाहेबांनी काय काय म्हटले। पण तत्पूर्वी चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। दुसरा मुद्दा बाळासाहेबांनी असा उपस्थित केला आहे की भाजप देश मोठा मानते की अहंकार, देश मोठा आहे की अहंकार मोठा आहे। माझ्या दृष्टीने देश हा मोठा असतो आणि आपला अहंकार हा लहान असतो। आपण पाहत असाल की आपला पंतप्रधान आपला अहंकार आधी ठेवतो आणि देशाला पाठीमागे ठेवतो। अशा शब्दात पंतप्रधान मोदी आणि भाजपवर प्रकाश आंबेडकरांनी आपली तोफ डागलेली आहे। आपलं अशा प्रकारे टीकास्त्र भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर डागलेलं आहे। नंतर त्यांनी 3रा मुद्दा उपस्थित केलाय की मराठा ओबीसींमध्ये वंचितने मध्यस्थीची भूमिका घेतली। आता वंचित बहुजन आघाडीने मराठा आणि ओबीसींमध्ये मध्यस्थी केली नसती तर जर सामंजस्याची भूमिका घेतली नसती तर युद्धासारखी परिस्थिती होती। त्यावेळी इथले राजकीय नेतृत्व कोणत्या बिळात बसले होते असा संतप्त सवाल त्यांनी इथल्या सर्व पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांना विचारला आहे। त्यानंतर 4था मुद्दा त्यांनी आवर्जून उपस्थित केलाय की समाजातील सामंजस्य हे टिकणं महत्त्वाचं आहे। मुंबईसारख्या शहरात मोदीला उत्तर देण्यासाठी 6 पैकी 3 हे मुस्लिम उमेदवार दिले आहेत। त्यांचं एकमेव कारण म्हणजे समाजातील सामंजस्य टिकलं पाहिजे असा महत्त्वपूर्ण मुद्दा सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी सांगितलाय। त्यानंतर 5वा मुद्दा आहे मणिपूर घटनेने जुळलेली मनं दुभंगली। ईशान्य भारतातील लोकांना भारतासोबत राहायचं नाही अशी भावना तिथे होती। 20 ते 30 वर्ष आर्मी तिथे राहिली, त्यांनी तिथे संबंध जोडले, तेथील लोकांची भावना पूर्णपणे बदलली। आज ते म्हणत आहेत की आम्हाला भारतासोबत राहायचे आहे। त्यांना जोडण्याचं काम आर्मीने केलं, मात्र मणिपूरच्या घटनेमुळे जुळलेली मनं ही दुभंगली आहेत अशी सध्या परिस्थिती आहे। 6वा मुद्दा त्यांनी सांगितलाय मतदानाच्या माध्यमातून शांतीपूर्ण बदल घडवा असा आग्रह सुद्धा इथल्या तमाम महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या मतदारांना प्रकाश आंबेडकरांनी केला आहे। मतदानाच्या माध्यमातून शांतीपूर्ण बदल घडवा अशी हाक सुद्धा बाळासाहेबांनी साताऱ्याच्या कराडच्या सभेमध्ये दिली आहे। आगामी काळात धोके हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत। अशा परिस्थितीत सैनिक आणि अधिकारी यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे नाते असले पाहिजे। या नात्याला तडा जात आहे असे मला अनेक जण सांगतात। हा तडा का जातोय हे कळायला मार्ग नाही। आपण मतदानाच्या माध्यमातून बदल करावा असे महत्त्वपूर्ण आवाहन सुद्धा बाळासाहेबांनी इथल्या तमाम जात समूहाच्या मतदारांना, सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना सुद्धा केलेला आहे। शांततापूर्ण बदल आपण घडवू शकतो हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यानंतर त्यांनी 7वा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलाय। त्यांनी असं वक्तव्य केलंय की वंचितचे प्राबल्य हे वाढलेले असेल। लोकसभा निवडणुकांची मतमोजणी जेव्हा होईल तेव्हा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाराष्ट्रातील सर्वात प्राबल्य असणारा पक्ष असेल अशी विश्वासाची खात्री सुद्धा साताऱ्यामधल्या कराडच्या ठिकाणी झालेल्या सभेत प्रकाश आंबेडकरांनी दिलेली आहे। आता महाराष्ट्रातली जनता
कौल किती प्रमाणात वंचित बहुजन आघाडीला देते ते पाहण्यासाठी किमान 1 महिना तरी वाट पाहावी लागणार आहे.